मुख्यमंत्री आमचाच. पुण्यासह मुंबई, नागपुरातही झळकले बॅनर. महायुतीच्या तीनही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ. राज्य सरकारच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचा माहिती आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर न झाल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आणि दुसरीकडे राज्यातील सरकार स्थापनेला वेळ लागत असल्याने नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे कोणाला मिळणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांचे समर्थक आपलाच नेता मंत्री मुख्यमंत्री बनणार असल्याचे फ्लेक्स मतदारसंघात लावत आहे. आणि एवढंच नाही तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री बनणार असल्याची चर्चा देखील आणि पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र यामुळे या नेत्यांचा फायदा होण्याऐवजी त्यांची अडचण होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुरलीधर मोहोळ यांना तर स्वतःला सोशल मीडियावर त्यांचा खुलासा करावा लागला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांच्या समर्थकांना चेव येऊन त्यांनी आपलाच नेता मंत्री होणार म्हणून गल्लोगल्ली फ्लेक्सबाजी सुरू केली आहे. काहींनी तर आपल्या नेत्याला कुठल्या खात्याचं मंत्रिपद मिळणार हे देखील जाहीर करून टाकले. मात्र कार्यकर्ते घोड्यावर बसलेले असले तरी आपण उतावीळ होऊन चालणार नाही हे त्यांच्या नेत्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे मंत्रिपदाची स्वप्न पाहणारे हे आमदार जाहीरपणे बोलण्याचं टाळत आहेत. मुंबईत आणि काहींचं दिल्लीत त्यासाठी लॉबिंग सुरू आहे. या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र राज्य सरकारचा शपथविधी होण्याआधीच मंत्रिपदे जाहीर करून टाकली आहेत. आणि विशेष म्हणजे सर्वात कहर केला आहे तो केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांनी. मुरलीधर मोहोळ यांच्या खात्याच्या कामाच्या निमित्ताने खात्याचे कॅबिनेट मंत्री असणारे सहकार मंत्री अमित शहा यांना भेटले आणि इकडे लागलीच त्यांच्या समर्थकांनी मुरली यांना मुख्यमंत्री बनणार असल्याचे मेसेज व्हायरल करायला सुरुवात केली. मात्र दुसऱ्या दिवशी यामुळे होणारी अडचण लक्षात आल्यावर मुरलीधर मोहोळ यांना ट्विटर आणि फेसबुकवरून खुलासा करावा लागला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.